जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवचरित्राचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले। या विशेष कार्यक्रमाला नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली। सांगलीतील कलाकारांनी उत्कृष्ट अभिनय, नेपथ्य आणि संवाद फेक यांच्याद्वारे शिवचरित्र जिवंत केले। त्यांच्या दमदार सादरीकरणाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद देत कार्यक्रमाची सांगता उत्साहात झाली। महाराष्ट्र असा सुखाने नांदत असताना एक दुष्ट कालयवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर महाराष्ट्र परकीय स्वारांच्या टाचेखाली भरडला जातो। अपहरण, अपमान, जुलूम, जबरदस्ती, अन्याय, अत्याचार, मंदिरांची तोडफोड, स्त्रियांची, धनधान्यांची लुटालूट थांबत नव्हती। जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातील माय असुरक्षित होते, तेव्हा घरातलाच अंधकार मनात घर करून बसतो। अशा वेळी साधू, संत, लहान, थोर, लेकी, बाळी अवघा महाराष्ट्र देवाला गाराणं घालतोय। अरे जेजुरीच्या खंडोबा, पंढरपूरच्या खंडोबा, तुळजापूरच्या भवानी आई, दार उघड, दार उघड आई, दार उघड।
स्थापन करीत आहोत. यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. सहिताने कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. खानाचं सैन्य अफाट आहे, त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जाऊ. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्यो छावा, बाळासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परत अशा वाघिणीचा त्यो छावा, तथास्तु. गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात गणी. हमारे गले लग जाओ. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा